अनंत चतुर्दशी दिवशी अकलूज येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजकीय दबावापोटी वडार समाजाला टार्गेट करून पोलिसांनी बेकायदेशीर केलेल्या लाठीचार्ज हल्ल्याची चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील वडार समाजाचे नेते मंडळी सकल वडार समाज माळशिरस व मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने अकलूज पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे। यावेळी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता विटकर, जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, लक्ष्मण बंदपट्टे यांच्यासह अकलूज येथील वडार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी मोठा मोर्चा काढण्याचा इशारा सकल वडार समाज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या दिलेल्या निवेदनामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू असताना विजय चौक येथे आली होती। काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणतेही कारण न देता टार्गेट करून लाठीमार केल्याचा आरोप केला आहे। यावेळी जातीवाचक शिवीगाळ करून पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या पोलिसांवर कारवाई न झाल्यास एसपी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल अशा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। मी रवी शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। काल गणेश विसर्जनाच्या वेळेस काही हलगर्जी पोलीस अधिकाऱ्यांमुळे माझ्या माय भगिनीवर बिनशूट कुठलाही प्रकारचा विचार न करता या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या महिला भगिनीवर मायमुलीवर बेशूटपणे असा लाठीचार्ज करून त्यांना गंभीर जखमी केलेले। त्या गोष्टीचा प्रथमतः मी सकल वडार समाजाच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि संबंधित जे मनोज शिंदे असतील, लोमटे असतील, बंकल असेल या पोलीस अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी ही विनंती केलेली आहे। आणि माझं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला एक छोटंसं प्रश्न आहे की पोलीस हा पब्लिक सर्वंट आहे का राजकीय पुढाऱ्यांचा सर्वंट आहे? हे अद्याप आमच्या वडार समाजानं भटक्या विनोद संकट कुणालाच कळायला भाग नाही आहे। कारण पोलीस हा गोरगरीब जनतेचा पब्लिक सर्वंट आहे। आत्ताचा पोलीस अधिकारी ज्या कृत्य केल्यामुळं त्यांनी तर एक राजकीय पुढाऱ्याच्या द्वेषापोटी दबावापोटी या आमच्या वडार समाजावर अन्याय करण्याचा हा षड्यंत्र या पोलीस अधिकाऱ्यांचा आहे। तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकीय दबाव हा षड्यंत्रपोटी दबावपोटी हे झालेलंच आहे। 21व्या शतकात सुद्धा असं महिलांवर लाठीचार्ज होतंय, यासाठी काय वाटतं? शोकांतिक आहे। भारत देश हा स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष उलटून गेले। आजही वडार समाजाला एक अतिरेकीप्रमाणे वागणूक देतात। आम्ही पण हिंदुस्थानमध्ये राहतोय, पाकिस्तानमध्ये राहत नाही। महिला LPC नसताना या पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिला कोणी आमच्या माय भगिनीवर लाठीचार्ज करण्यासाठी? महिला पोलीस LPC होत्या? कायद्याच्या कचाट्यात कुठंच बसत नाही। 6च्या नंतर महिला LPCनं सुद्धा किंवा पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा महिलांना अटक करण्याचा अधिकार नाही आहे। पोलिसांच्या मोर्चा काढला होता, पोलिसांना आज आम्ही मोर्चा काढला नाही, मोर्चा काढणार निवेदन देण्यासाठी असंख्य वडार समाज इथं होता। काय आश्वासन दिले पोलिसांनी? चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई करतो म्हणलेत। याच्या अगोदर त्यांनी आम्हाला गेल्याबरोबर बोलले की आम्ही त्यांना नोटीस दिलेल्या आहेत। आम्ही तुमच्या नोटीसला आम्हाला भीक घालायचं नाही आहे। माझ्या समाजाला न्याय पाहिजे। माझ्या बहिणीवर, माझ्या आई बहिणीवर एवढं बेशूटपणे तुम्ही हुकुमशाही ज्या पद्धतीने तुम्ही करून माझ्या माय बहिणीवर तुम्ही लाठी टाकलात त्याचा आम्ही निषेध तर करतोच। त्या संबंधित सर्व कारवाईवर तुम्ही ठाम आहात? निलंबनाच्या कारवाईवर ठाम आहे। त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल व्हायला पाहिजे। त्यासाठी काय तुम्ही पुढे भविष्यात? हो, त्यांना आम्ही निवेदनात आम्ही DYSP आणि इथल्या PIनं आम्ही निवेदनात बोललेलं आहे। जर 24 तासावर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर 4 दिवसात पोलीस अधीक्षक SP साहेब सोलापूर येथे SP कार्यालयावर आमचा वडार समाजाचा महामोर्चा असेल। जे काही शासनाचं मालमत्तेचं नुकसान होईल त्याला सर्वस्व जबाबदार हा पोलीस खातर आहे। राजकीय वास वाटतोय तुम्हाला, मग कोण सांगू शकेल काय वगैरे संशय वगैरे? संशय करण्यासारखं आहे, लज्जास्पद वाटते। एक आमचा समाजाचा कार्यकर्ता, एक साधा समाजाचा, ज्याला मी वडार महाराष्ट्राचं म्हणलं की त्याच्या अंगात रक्त सळसळतंय,
एक आमचा कार्यकर्ता यांना भारी पडला, कारण या पोलीस अधिकाऱ्याने एक राजकीय लोकांची पाठबळ घेऊन आमच्या समाजावर लाठीचार्ज करण्याचा वेळ आणली. माझी एवढीच विनंती आहे. माझा समाज आज शांत आहे, तर शांततेत राहू द्या. शांततेत आम्ही निवेदन दिलं आहे. आमची जात पण दगड फोडणारी अवलाद आहे. आमची जात ही मुळातच खणीमध्ये दगड फोडणारी आहे आणि जिवंत जनावराला फाडून खाणारीची अवलाद आहे. दगड जसं फोडू, वेळ पडली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याला माझा सवाल आहे ना, तुमच्या या कालखंडामध्ये गृहमंत्री तुम्ही आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत. हे त्रिमूर्ती सरकार असून देखील वंचित लोकांवर, वडार समाजावर एवढा अन्याय होत आहे, तर गृहमंत्र्याचं लक्ष नाही आहे, मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही आहे, उपमुख्यमंत्र्याचं लक्ष नाही आहे, पोलीस अधीक्षकांचं लक्ष नाही आहे, DYSPचं लक्ष नाही आहे. मग एवढं अधिकार, एक पोलीस कर्मचाऱ्याला एवढं अधिकार, कुठल्याही मायमाऊलीच्या अंगावर हात टाकायचा अधिकार कोणी दिला? ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.